जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं. भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं, तरीही पावलं चालत राहतात, मन काही चालत नाही. घामाशिवाय शरीरमध्ये कोणीच बोलत नाही. तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. वारा उन्हाळ मुलासारखा सैरावैरा पळत असतो. आता हे वाक्य, हे जी कविता, हे जे गाणं किती वेळापासून मला बोलायचं होतं आणि असे बोलायला मिलिंद सर खूप खूप स्वागत आहे. म्हणजे कलाकारची सुरुवात नेहमी लेडीज अँड जेंटलमॅन, बॉईज अँड गर्ल्सनी होते, पण जेव्हा तुम्ही आहात किंवा किशोर सर आहे तर हे ब्रीद वाक्य असं तुम्हाला वाटत नाही का? सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे. आणि आता आज मात्र ऊन जरा जास्त आहे असं नाहीये. छान आभाळ भरून आलेला आहे. एक्झॅक्टली. आणि लवकरच पाऊस पडेल असं वाटतंय मला. सो लेट सी. तर आज मस्त वातावरण तर फार मस्त आहे आणि अशा वातावरणात मला ड्राईव्ह करायला आवडतं खरं सांगायचं झालं तर. राईट. आणि तू मला एकदम मस्त योग्य वेळेला बोलवलेलं आहेस की आपण ड्राईव्हला जाऊया म्हणून. खूप मजा येईल असं वाटतंय मला आज. सर पण कलाकारमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो कलाकारमध्ये नेहमी मी सगळ्यांना इन्व्हाइट जे करतो, आता इथेच इन्स्पिरेशन जर्नी विथ अ जर्नी. सो सगळ्यात पहिल्यांदा का गाडीचं असेल, कारण कल्ला आणि कार या शोचं नाव आहे. तर सगळ्यात अगोदर गाडी हाती कधी आली, कधी ड्रायव्हिंग करायला शिकलात, आवड होती का नव्हती का, काय सांगायला बद्दल? ऍक्च्युली 98 मध्ये जेव्हा माझा ये हे प्रेम जो छुई मिसून लगतो गाणं होतं, राईट, तो अल्बम जेव्हा राजश्री म्युझिक मी रिलीज केला तोपर्यंत माझ्याकडे गाडी नव्हती. म्हणजे मला आठवतंय की त्यांच्याकडे राजश्री प्रोडक्शनचं ऑफिस होतं वरळीला. बरोबर. आणि जवळजवळ वर्षभर मी त्यांच्याकडे जात होतो माझी गाणी ऐकवायला, ह्या चाली ऐकवायला. आणि त्या मग त्यातल्या 10 सिलेक्ट केल्या. पुढची सगळी स्टोरी लोकांना माहिती आहे. म्हणजे पण ती जी हिंदी गाणी आहेत ती चाली ऐकवण्याकरता मी 30 चाली तयार केल्या आणि असं वर्षभर जायचो. तेव्हा बऱ्याच वेळेला मी बसनी जायचो किंवा मग टॅक्सी करून जायचो किंवा 84, 83 असं काय तेव्हा मी पार्लरला राहत होतो. मग बसनी जायचं कारण एवढ्या लावणी बऱ्याच वेळेला उभं राहून जावं लागायचं. आणि कधीतरी मग हे पण करायचो मी, कंटाळा रिक्षा टॅक्सी काहीतरी करून. पण वरळीपर्यंत हा प्रवास माझा वर्षभर चालू होता. राईट. मग रिलीज झाल्यानंतर थोडेफार काहीतरी कॉन्ट्रॅक्टचे पैसे आले, थोडंसं मग शोज व्हायला लागले, लाईव्ह शोज. आणि तरी सुद्धा मात्र नवीन गाडी घ्यायचं की धारिष्ट झालं नाही. बरोबर. आणि मग माझी पहिली गाडी होती ती एस्टीम. एस्टीम पांढऱ्या रंगाची होती. ती सेकंड हँड घेतली. मला लोक म्हणली की तू नवीन घेऊ नको, कारण तोपर्यंत शिकलेलं नव्हतो. म्हणजे वयाच्या ऑलमोस्ट 38व्या वर्षापर्यंत मी गाडी शिकलेलं नव्हतो अजिबात. तर म्हणे तू हात साफ करायला आता नवीन गाडी. सगळी मित्र म्हणले कशाला नवीन गाडी घेतो, आता घेऊ नको, हात साफ कर सेकंड हँड गाडीवर. आणि तसंच झालं. मी हात साफ केला आणि लवकर शिकलो. मला आठवत आहे मी पहिल्या महिन्याभरातच आपला जुना घाट होता तेव्हा, खंडाळ्याचा जो घाट होता, बरोबर, जे 7 तास लागायचे तेव्हा त्या घाटातनं मी गाडी माझ्याबरोबर, मला मी ड्रायव्हर घेतलेला, मारुती नाव होतं त्याचं, त्यांना मी बरोबर घेतलं आणि ते मला म्हटले की तू चालव बिंदास गाडी. लिटरली महिना 1.5 महिना झालेला होता आणि तो घाट इतका डिफिकल्ट होता. पण त्या घाटामध्ये मी चालवल्यामुळे मला एवढा कॉन्फिडन्स आला. आणि त्याच्यात ते ऑटोमॅटिक गाड्या नव्हत्या त्यासारख्या ना, ती गिअरची गाडी होती. आणि त्याच्यामध्ये क्लच ब्रेक त्याला हाफ क्लच म्हणायचे, माहितीये ना. एक्झॅक्टली. हाफ क्लच म्हणजे काय, ती अशी उतारावर पण चढावर गाडी पण अशी थांबवता यायला पाहिजे आपल्याला. असे सगळे त्यांनी मला खूप गोष्टी शिकवल्या. आणि त्यानंतर मग मला खूप कॉन्फिडन्स आला. म्हणजे पहिल्या वर्षभरात मला चांगलाच कॉन्फिडन्स आला आणि मग ड्रायव्हिंग मला आवडायला लागलं. तर मला एक सांगा ना, म्हणजे आता तुम्ही छुईमुशी तुमचा उल्लेख केलात आणि तुम्ही आमच्या सोबत आज आहात, तर मग झालं पाहिजे सर एक सुरुवात करूया छुईमुशी मधून. नक्की. छुईमुशी तुम लगती हो फूलों जैसी हंसती हो, जिस दिन से देखा है तुम मेरी सांसों में दिल में रहती हो. डंग 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 डंग. क्या बात आहे सर. या सगळ्यानंतर ती कोणती गाडी आहे जी तुमच्या खरंच मनाजवळची आहे? म्हणजे तुम्ही जसा उल्लेख केलात की एकतर मराठी माणसाला जेव्हा गाडी आपल्या घरी येते तर तो एक परिवारचा भाग बनते. ती कधी आपली होते आपल्याला कळत सुद्धा नाही. कारण एक तर कलाकार म्हणून ऑड टायमिंग्स, कुठे आपल्याला जायचं असेल, एक वेगळं फ्रीडम आपल्याला आपली गाडी देते. जर मी तुम्हाला विचारलं की कुठली गाडी आहे ज्यांनी मिलिंद इंगळेंच्या आयुष्यातलं सगळं काही पाहिलंय, मग तो आनंद असेल, ते स्ट्रगल असेल, त्या गाडीने प्रत्येक गोष्ट पाहिली, गाडी कोणती? अरे खरं म्हणलं तर मग ती एस्टीमच म्हणायला पाहिजे. पहिली गाडी माझी होती त्याच्यामध्ये तेव्हा, कारण तो सक्सेस त्यांनी बघितला. एक्झॅक्ट. आणि सक्सेस मिळाल्यानंतर मी गाडी घेतली. त्याच्यामुळे बाकीच्या ज्या काही गोष्टी स्ट्रगल होतं ते सगळं बसेस, रिक्षा, टॅक्सी बघितलं. पण जो सक्सेस होता, जो
जे ग्लॅमर होतं, म्हणजे हिंदीमध्ये एक मराठी मुलगा हिंदीमध्ये आला आणि त्याच्यानंतर शाहरुख खान बरोबर US टूर केली, 40 दिवसांची 23 शोज केले, 23 सिटीजमध्ये शोज केले आम्ही. शाहरुख खान, संजय दत्त, सुष्मिता सेन, नम्रता शिरोडकर, जुही चावला, नंतर जॉनी लिव्हर, आम्ही सगळ्यांनी 40 दिवस खूप मजा केली. हे सगळं ग्लॅमर त्या एस्टीमनी पाहिलं खरं सांगायचं झालं तर. मी अनेकदा तुमचे इंटरव्ह्यूज केले, त्यामुळे मला तुमचं प्रेम मराठी संगीतावर, मुळात संगीतावर, गझल्सवर काय हे प्रचंड माहिती आहे. त्यामुळे माझे अनेक प्रश्न असणार आहेत. तुला सगळं पाठ मला पाठ आहे. पण या सगळ्यानंतर मिलिंद सर, कुठलं एक क्षण होता हो तुम्हाला हे क्षेत्र आपलं वाटलं, हे क्षेत्र आपल्याला ब्रेड अँड बटर देईल असं वाटलं? तो क्षण कोणता होता, तो प्रसंग कोणता होता, तुम्ही सांगू शकता का? तुला खरं सांगू का, मी आमच्या घरी गाणं होतं, म्हणजे 5 पिढ्यांचं गाणं होतं. माझे आजोबा, पणजोबा, खाबर पणजोबांपर्यंत गाणं होतं. वडील माझे माधव इंगळे, ते ग्वाल्हेर गाण्याचे गायक होते. आजोबा दरबार कवी होते इचलकरंजी दरबारात, पणजोबा सांगलीच्या दरबारात होते. हे सगळं ट्रॅडिशन असून देखील माझं गाण्याचं शिक्षण फार काही घरात झालंच नाही. आपलं असं असतं ना, घरातच गाणं असल्यामुळे मोठ्यांना काही कळत नाही की हा सुरात गातोय, मी काहीतरी वेगळं करतोय, असं कळतच नाही. त्याच्यामुळे कोणी फारसं काही लक्ष दिलं नाही. आणि वडिलांची इच्छा होती की मी गाणं करिअर न करता एक हॉबी म्हणून ठेवावं आणि चांगलं शिकते म्हणून मी तुला वाटेल तेवढं शिकवेन, तू शिक हवं तेवढं. मग मी कंपनी सेक्रेटरीचे पहिलं वर्ष गेलो होतं, MCOMचं पहिलं वर्ष गेलो होतं, शिकत होतो मी. पण मला कधी वाटायला माहिती आहे, मी जेव्हा 12वीमध्ये असताना, कॉलेजमध्ये 12वीत होतो आणि मी फक्त इंटर क्लास एक कॉम्पिटिशन होती, त्याच्यामध्ये मी गाणं म्हणलं होतं, मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा. हे ते गाणं होतं, पहिलं गाणं माझं आयुष्यातलं पहिलं कॉम्पिटिशन म्हणलं, जेव्हा मी काही शिकलेलं नव्हतो, काहीच, फक्त घरात गाणं आहे, रक्तात आहे म्हणून. आणि तेव्हा मी जे गायल्यानंतर, आता तुला माहिती आहे कॉलेजमध्ये लोक कशी हुल्लड करतात आणि टर उडवतात, तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की पिन ड्रॉप सायलेन्स म्हणजे काय असतो. कारण त्याला मी काही वादक काही घेतलं नव्हतं, मला कॉन्फिडन्स नव्हता की मला हार्मोनियम तबल्यावर गाणं म्हणता येईल की नाही. म्हणून मी नुसतं एक स्वर घेतला पेटीचा एकदा आणि विदाऊट एनी इन्स्ट्रुमेंट गाणं म्हटलं. आणि गाणं म्हटलं आणि लोक, म्हणजे आय वॉज सरप्राईज की एकाही व्यक्तीने काहीही हू का चू केलं नाही. जवळजवळ एक 150 मुलांचा तो मोठा असा वर्ग होता आणि तिथे मी ते गाणं म्हटलं. त्यावेळेला मला असं वाटायला लागलं की काहीतरी करायला पाहिजे, आपण गाण्यामध्येच काहीतरी करू शकतो. आणि मला किशोरदा खूप आवडतात आणि त्याच्यामुळे मी त्यांचा प्रचंड भक्त आहे, मी देव येते माझ्यासाठी. आणि त्याच्यामुळे मला किशोर कुमार व्हायचं होतं. मी नेहमी म्हणायचं की अरे किशोरदांसारखं आपल्याला होता आलं तर काय मजा येईल. आणि तेव्हापासनं मला जे काही मी मनात घेतलं की नाही, आपण गाण्यामध्येच करिअर करायचं. आणि मग मात्र वडिलांना मी सांगितलं की बघ, माझं आता BCom झालोय, मी MCOM कंपनी, मी काही करू शकत नाही, मी सगळं थांबवतोय, आता मला करिअर करायचं, काय करूया. ठीक आहे म्हटले, मग तू आता प्रॉपर तुला शिकायला पाहिजे. मग त्यांनी मला यशवंत जोशांच्याकडे क्लासिकल शिकायला पाठवलं. के महावीरजी, राजकुमार रिझवी यांच्याकडे गझलचं, हे सगळं BComच्या नंतर झालं. BCom पर्यंत काही नाही, तोपर्यंत मला सगळीकडे अवॉर्ड, माझी म्हणजे मला पहिलं पर्यंत नाही मिळालं असं फार क्वचित झालं. मूड इंडिगो असेल, अख्ख्या महाराष्ट्रातली स्पर्धा असतील, दूरदर्शननी एक स्पर्धा केली होती महाराष्ट्रातली, तिकडे असेल. इतकंच नाही, कलकत्त्याला एक स्पर्धा होती गझलची, 900 जणांच्या मधनं त्यांनी 15 लोकांना ऑल ओव्हर इंडिया सिलेक्ट केलं आणि त्याचं प्राइस होतं 1 लाख रुपये. आणि 3 राऊंड्समध्ये ती स्पर्धा झाली आणि फायनलसाठी ताज बेंगॉलमध्ये कलकत्त्याला होत्या. त्या 15मध्ये मी होतो आणि मला ते पहिलं प्राइज मिळालं. बिफोर रियालिटी शो. तेव्हा काही नव्हतं, पब्लिसिटी नव्हती, चॅनल्स नव्हते, काही नव्हते. ही मी 90s मधली गोष्ट करतोय. घरी जरी कोणी ना कोणी संगीतात असेल तरी तुम्हाला स्वतः स्ट्रगल तुम्ही स्वतः केलाय. हो, फ्रॉम द ए टाइम. कारण काय झालं माहितीये, आमच्याकडे असं काही फिल्मी वातावरण नव्हतं ना. वडील माझे एकदम प्युअर क्लासिकल ग्वाल्हेर गाण्याचे गायक होते, त्यामुळे त्यांचं असं सिनेमाशी किंवा या इंडस्ट्रीमधल्या कुठे कोणाचा काही संबंध नव्हता फारसा. मी चांगला गायक आहे आणि मला ब्रेक मिळेल, पण तो ब्रेक मिळायला खूप वेळ लागला. मी पहिला ब्रेक जो छुई से तुम लगती हो मिळाला, तो खूप उशिरा मिळाला. अर्थात माझा पहिला ब्रेक मला कमलाकर तोरड्यांनी दिला. आम्ही दोघं राजा राणी नावाच्या मराठी सिनेमा करता मी जे आशाबाईंबरोबर गाणं घातलं आणि ते गाणं पावसाचंच होतं.
पाऊस आहेच. ये रे पावसा काय तुला देतो पैसा, पाऊस पडे रिमझिम दोघ झालो ओले चिम ओ असं ते आश्वासन आणि ते मला 25व्या वर्षी मिळालं. पण त्यानंतर तुला सांगतो मराठी चित्रपटांमध्ये अशी काही फार ग्रेट त्यावेळेचा जो काळ होता ना दुर्दैवाने माझ्या, की तो म्हणजे बाबूजींचा आणि ते सगळे चांगल्या गाण्यांचा काळ तो खूप कमी झाला होता. आणि सगळी उडती गाणी म्हणजे पॅरोडी सॉन्ग हिंदी मधल्याच मराठीत केलेली गाणी असा तो काळ होता. मराठीत माझं काही फारसं होऊ शकलं नाही. त्याच्यानंतर सर्व्हायव्हल करता मी हिंदी सिनेमांमध्ये कोरस सुद्धा गायलो जवळजवळ. आणि त्याच्यामुळे तो फायदा खूप झाला मला, कारण कोरस मी टॉपमोस्ट RD बरोबर पासून ते लक्ष्मीकांत प्यारेलाल म्हणू नकोस, आनंद विलीन म्हणू नकोस, सगळ्या टॉपमोस्ट गायकांच्या संगीतकारांच्याकडे मला कोरस गायला मिळालं. ती 4 वर्ष मला खूप शिकायला मिळालं. तो काळ पाहिला असेल ना, जर सगळे इन्स्ट्रुमेंट सगळे एकत्र तुम्ही सगळे असाल, काय माहोल होता सांगा ना मला. बात आहे तो काळ. म्हणजे मी तुला सांगतो कॅसेटवर रेकॉर्डिंग मी केलेलं आहे. तुला माहितीये का, कॅसेट आपली जी असते ती 4 ट्रॅक मशीन असायचं त्याच्यावर, आणि त्याच्यावर कॅसेटवर मी रेकॉर्ड केलं. तो कॅसेट पासून ते मग 1/2 इंच आली, मग आधी 1/4 इंच आली टेप, मग 1/2 इंच, मग 1 इंच, मग 2 इंच, आणि मग आता डिजिटल हे रेकॉर्डिंग. हा सगळा प्रवास मी पाहिलाय आणि त्या प्रवासाचा मी खूप आनंद पण घेतलाय, कारण ती खूप मजा आली. हे सगळं म्हणजे मी खूप स्वतःला, म्हणजे आमची जी पिढी आहे ना ती खूप भाग्यवान आहे. आणि हे सगळं ट्रान्झिशन म्हणजे लँडलाईन पासून ते आत्तापर्यंत मोबाईल पासून ते सगळी टेक्नॉलॉजी आपण बघितली पण, आणि ती आपण वापरू शकतोय. सर मला एक म्हणजे आता आरू काकांचा उल्लेख झाला, अरुणदातेंचा, तुमच्या फार जवळचे राईट. तुम्हाला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटला होता त्यांना काय प्रसंग होता का फर्स्ट टाइम व्हेन यू मेट हिम? ऍक्च्युली मला ओळख झाली माझी ती किशोर कदममुळे. मी आमच्या नरसिंहजी कॉलेजमध्ये मराठी लोक खूप कमी होती, मराठी मुलं खूप कमी होती. गुजराती कॉलेज NM पार्ल्याचं NMJ. तर तिथे ना मराठी मुलं कमी असल्यामुळे ना मला ते प्रदीप कबरे आला एक दिवस, तो मला सिनियर होता. अरे म्हटलं तू नाटकात काम करशील का, तुझा आवाज असा बेसमध्ये वगैरे. म्हटलं अरे मी काय केलं नाही नाटकात काम वगैरे. नाही म्हणे आपण करूया, तुला येईल करूया म्हणून. तर म्हणून मी नाटकात काम करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर फायनल्स एकदा मला वाटतं मी तेव्हा MCOMला ऍडमिशन घेतली होती, त्या वर्षी अनिल बांदोडेकरनं कैलासवासी पार्ले नावाचं नाटक बसवलं, जे आजही अत्यंत त्याला एक माइलस्टोन समजतं असते नाटक म्हणजे त्याच्यात. तर त्या नाटकामध्ये मी काम केलं आणि ते इंटर कॉलेजला सगळ्या स्पर्धांमध्ये INT, उन्मेष, अंतरंग, स्टेट बँक ऑफ इंडिया अशाच खूप स्पर्धा असायच्या इंटर कॉलेज. त्या सगळ्यांमध्ये आम्ही पहिलं प्राईज मारलं. एका स्पर्धेमध्ये त्या स्पर्धेत मी त्या नाटकामध्ये गाणं म्हणायचो, मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो. अशी नाटकात माझी सुरुवात होती, त्या गाण्याने सुरुवात व्हायची. तर ते 40 मिनिटाचा तो प्रयोग संपल्यानंतर मागे एक मुलगा आला आणि म्हटला की तुझा आवाज खूप छान आहे रे. 2 मुलं आली, त्यातला हा एक मुलगा तो मला म्हटला तुझा आवाज खूप छान आहे रे, माझा मित्र होशील का तू, मला तुझी मैत्री करायला आवडेल. आणि तो मुलगा कोण, तर किशोर कदम. क्या बात आहे. सो मित्र. आणि त्याच्या बरोबर जो मुलगा होता तो होता अतुल दाते, म्हणजे मुलगा. आणि मग रेग्युलर एकमेकांच्याकडे येणं सुरू झालं. आणि त्यातनं मग हे दिस नकळत जाई, सांज रेंगावून राही, क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही, हे गाण्याची निर्मिती झाली. ती सुद्धा म्हणजे गंमत अशी झाली की ते गाणं आम्ही सहज, किशोर म्हणला बघ मी कविता लिहिली आहे, ते माझं आयुष्यातलं पहिलं चाल लावलेलं गाणं कविता. आणि मी सहज बसलो, चाल लागली आणि जस्ट अतुलनी ती छोट्या कॅसेटवर डग्गा आणि हार्मोनियमवर रेकॉर्ड केली. मी आपलं गुणगुणला, दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही, क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही, असं म्हटलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आरू काकांचा फोन आला, अरे मिलिंद ती तुझी चाल मला खूप आवडली. म्हटलं कुठली चाल? अरे ते मला अतुलने ऐकवली. अच्छा. म्हटलं आम्ही एक अल्बम करतोय, त्यात तुझी गाणी गाऊ का मी हे चाल? अरे म्हटलं क्या बात आहे. पण किती भारी ना, म्हणजे एक मैत्री सुरू होते आणि मैत्री कायमस्वरूपी राहून ते मैत्रीनंतर एक लेजंडरी अल्बम आणते, तो म्हणजे गारवा. म्हणजे आज पण तुमच्या कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही लोक तुमच्या इंटरव्ह्यू सुरुवात आहे गारवानी करतात. आणि एक आपण काम करून ठेवलं ते आपलं ब्रीदवाक्य होणं किंवा आपल्या आयुष्याचं एक गाणं होणं, कसं काय वाटतं, काय फिलिंग हो मिलिंद सर, मला ते पहिलं सांगा.
काय अरे इज इट सरियल फिलिंग काय असतं काही? अरे काहीच म्हणजे खरं सांगू का तुला, जेव्हा गारवा केलं कंपोज तेव्हा ऍब्सोल्युटली कोणालाच म्हणजे असं वाटलं ना हा गाणं एक चाल चांगली आहे असं. लिटरली असं असंच मी तोपर्यंत पार्ल्यात शिफ्ट झालो होतो, लग्न झालं होतं माझं, आणि मग सौमित्र पार्ल्यात यायचा. तर मी आधी चाल लागली. युजली मला ना चाल आधी आवडत नाही करायला. मी आधी माझी मॅक्झिमम गाणी ही शब्द आधी आहेत आणि मग चाल आहे. तर ही मात्र गारवाचं असं झालं की पहिलं जे मुखडा आहे त्याचा डा 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 डी डा 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 असं मी लावली चाल आणि म्हटलं काय आता शब्द कळतो. संध्याकाळी किशोर कदम सौमित्र आला. त्याला म्हटलं अरे मी असंच एक चाल लावली आहे बघ. तोपर्यंत आम्ही दिस नकजे नावाचा अल्बम 8 गाण्यांचा आमचा रिलीज झाला, त्यांनी केला होता रिलीज. म्हणजे मी चाली लावायला सुरुवात केली होती, पण अशा खूप काय चाली लावायचं असं माझं नव्हतं की शब्द समोर आले तरच लावायचं असं होतं. हे पहिल्यांदाच असं झालं की मी चाल लावली. किशोर म्हटलं की हे डारा डारा डाडा 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 हे काहीतरी गंमत आहे याच्यामध्ये, आणि ह्याच्यात मला असे 3-3 शब्द करायला लागतील. वाऱ्यावर भिर 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 सर 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 झर 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 असं काहीतरी मला सुचतंय म्हटलं. तर म्हटलं करूया आपण गाणं. आणि मग मी त्याला ते चाल ऐकवत बसलो. आम्ही अर्धा एक तासात हे सगळं पहिला मुखडा तयार झाला. गारवा वाऱ्यावर भिर 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 पारवा नवा नवा प्रिय नभातही चांदवा नवा नवा गारवा. रिलीज झालं 98 मध्ये अल्बम. पण चाल मी ही 92-93 साली लावलेली चाल आहे. हे तुम्हाला कधी डायजेस्ट झालं जेव्हा एवढे कॅसेटची विक्री सुरू आहे, एवढे सीडीची विक्री सुरू आहे त्याबद्दल? अरे एक तर काय राजश्री म्युझिक कडनं कळायचं, आणि राजश्री म्युझिक काय केलं होतं सोनी म्युझिकला तर डिस्ट्रीब्युशन दिलं होतं. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे मला म्हणजे मी जेव्हा बाहेर शोला जायचो ना नाशिकला इकडे तिकडे, तर ते डिस्ट्रीब्युटर्स मला सांगायचे साहब आपका स्टॉक बहुत कम आ रहा है, आप बोलो ना सोनी म्यूजिक को, आप बोलो राज म्यूजिक को, हमको 200 कैसेट आते हैं सिर्फ एक बार, और 200 कैसेट हमारे 1 दिन में खत्म हो जाते हैं, तो आप कुछ करो ना, आपका प्रोडक्शन इतना कम क्यों है. म्हणजे इतकं मला ते कळत होतं. मग नंतर सीडीज आल्या, आणि त्याला सुद्धा सीडीज 300 रुपयाला विकायचे, आणि ती 8 लाखाच्या वर त्यांनी कॅसेट सीडीजचा सेल होता त्यावेळेला. दॅट वॉज द हायेस्ट सेलिंग अल्बम ऑफ दॅट इयर. खरं सांगा ना, जेव्हा हा अल्बम्स काळ सुरू होता तो बंद पण फार अचानक झाला, राईट? हो. काय फिलिंग होतं? तुम्ही सगळे कलाकार जेव्हा बसत होता, तुम्ही बोलत असता, काय वाटत होतं तुम्हाला की व्हॉट इज दिस हॅपनिंग? काही नाही. आता जसं आपण टेक्नॉलॉजीला आपण सामोरं जायलाच लागतं ना, आपण नवीन नवीन मार्ग शोधून काढतो त्या टेक्नॉलॉजीला. आणि मला असं वाटतं की इट्स अ सर्कल. आपण परत हे अल्बमचा काळ येणार, आता लोकांनी परत, असं मला वाटतंय डेफिनेटली येणार. मीच विचार करतोय की मी आता 6-7 गाण्यांचा एक अल्बम करावा म्हणून, आणि तो रिलीज करावा म्हणजे काय, युट्यूबवर करू आपण. आणि आता केवढी जवळजवळ 10 ते 15 स्पॉटीफाय, ॲपल, ॲमेझॉन म्युझिक कितीतरी गोष्टी आहेत की जिकडे तुम्ही रिलीज करू शकता, आणि त्यातनं इन्कम जनरेट करू शकता. असं नाही की इन्कम भले ते कमी असतं इन्कम, पण जनरेट करू शकता. आमच्या जे लोक 90च्या काळात जन्माला आलेत त्यांची लिसनिंग कॅपॅसिटी पण तेवढी कमी झाली असं तुम्हाला वाटतं का? असावी, कारण त्यांना ना बघ, आता तू कल्पना करता इन्स्टा आणि या सगळ्याचे अल्गोरिदम जर बघितलेस तर ते सगळे जण असं म्हणतात की नाही तुम्हाला 1-1.5 मिनिटापेक्षा जास्त कोणी बघतच नाही हल्ली काही, किंवा ऐकतच नाही. पण हा अल्गोरिदम बदलायला तितकं चांगलं कंटेंट पाहिजे ना. माझं गारवा आजही लोक 3.5 मिनिटं ऐकतात. माझं गारवा सुरू झाल्यानंतर कोणी पहिल्या 2 वेळी ऐकलं तर बंद करत नाही. जर तुम्हाला मिलिंद सर मी एक संधी दिली की तुम्हाला या सीटवर कोणतरी बसवायचं आहे आणि तुम्हाला निखळ गप्पा मारत गाणी गात का त्यांच्यासोबत जायचं आहे, त्या व्यक्तीसोबत तुम्ही काम केलेलं असो नसो, त्या तुम्ही भेटलेला असा नसाल, मला माहिती नाही ती व्यक्ती कोण असेल आणि का, काय मला म्हणजे विचार पण करायची गरज नाही. किशोर कुमार, मला विचार सुद्धा करायला नको हे उत्तर द्यायला. आणि गंमत म्हणजे तुला किशोरदा बंगाली होते आणि माझं बालपण कलकत्त्याला गेलं. 4थीपर्यंत कलकत्त्यात होतो, आणि त्या सगळ्या कलकत्त्याच्या रवींद्र संगीत आणि आधुनिक गान या सगळ्याचा ह्या गारवावर आणि माझ्या सगळ्या चालीवर खूप इफेक्ट आहे. आणि तो गाण्याचं जे फिलिंगनी गाणं किंवा या सगळ्याचं जे आहे ते सगळं माझं किशोरदांचं आहे. भवरे की गुंजन है मेरा दिल, कब से संभाले रखा है दिल,
तेरे लिए तेरे लिए तेरे लिए तेरे लिए तेरे लिए आहा तेरे लिए क्या बात आहे. सरांनी आपल्याला गाणी ऐकवली, सरांनी दिलखुलास गप्पा मारल्या, पण सरांचं प्रेम त्यांच्या फॅमिलीवर आहे, त्यांच्या फॅन्सवर आहे, सगळं ठीक आहे, पण त्यांचं अजून एक खास प्रेम आहे, ते म्हणजे गझल याच्यावर. आणि जर मी ते विचारलं नाही तर ते प्रेक्षकांना रागेल मिलिंद सर, तर त्याच्याबद्दल प्लीज मला सांगा. एकदम तू मगाशी विचारस ना इथे कोणाला बसवलं असतं, राईट. तर मी किशोरदान बरोबर इथे मेहदी हसन साहेबांना बसवलं असतं, कारण माझं जेवढं किशोरदानवर प्रेम आहे तेवढंच माझं मेहदी हसन साहेबांवर आहे. आणि मी म्हणजे सुदैवी आहे की मी त्यांचा लाईव्ह परफॉर्मन्स असं गझला गाताना असं 4 फुटावर मी समोर बसलोय असा, कारण ते मला राजकुमार रिझवींमुळे शक्य झालं. रिझवी साहेबांनी, मी त्यांच्याकडे गाणं शिकवत होतो आणि रिझवी साहेब त्यांचे नातेवाईक असल्यामुळे राजकुमार रिझवी मला घेऊन गेले. चलो बेटा, मैं तुम्हें खास आपका गाना सुनाता हूँ. क्या बात है. तो माझ्या आयुष्यातला एक सोनेरी क्षण आहे की जो मी असा जपून ठेवलाय. क्या बात आहे. म्हणजे इतकं गाणं ऐकायला मिळणं खासाहेबांचं, मजा आली. माझा क्लासमेट विकास भाटोडेकर म्हणून आहे, त्यांनी मला पहिल्यांदी ती कॅसेट आणून दिली. आणि मिलिंद बघ, मेहदी हसन म्हणून एक गायक आहेत, त्यांचं गाणं तू ऐक, गझला काय म्हणतात बघ. आणि मी ते जे काय सुरुवात केली ऐकायला, पहिली मी ऐकलेली होती ती मोहब्बत करने वाले कम न होंगे तेरी महफिल में लेकिन हम न होंगे, मोहब्बत करने वाले कम न होंगे. ही माझ्या आयुष्यातली पहिली गझल आणि मी ते ऐकून प्रेमात पडलो. आणि मग त्याच्यानंतर माझा हा गझल शिकायचं हे माझ्या डोक्यात आलं की नाही, आपण गझल शिकूया. सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर टॉकिंग टू मी ॲज ऑलवेज अँड फॉर एव्हर असं म्हणूया. खूप आनंद मिळतो. इट्स अन इन्स्पायरिंग जर्नी आणि तुम्ही आम्हाला या जर्नीवर तुमच्या सुपर कारमध्ये एक जर्नी दिली. थँक्यू सो मच. आणि आता सांगतो तुम्हीच्या कार्यक्रमाची करा, मला आवडेल जर तुम्ही गझलनी केले तर कुठलाही तुमच्या आवडता गझल. नक्की नक्की. पण त्याच्या आधी मस्त श्रेयस, मजा आली खूप आज. हा एक वेगळा अनुभव आहे, म्हणजे ड्राईव्ह करता करता. मला ड्रायव्हिंग भयंकर आवडतं आणि मी आज तुम्हाला हा एक संधी दिली असं म्हणूया आपण, की ड्राईव्ह करत करत गप्पा मारण्याचा अनुभव हा खूप मस्त होता. त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. रंजशी सही दिल ही दुखाने के ले आ, रंजशी सही आ फिर से मुझे छोड़ के जाने के ले आ.